नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या 5 इमारतींवर ठाणे महापालिकेने सोमवारी कारवाई केली आहे. या अर्धव्याप्त व्यावसायिक व निवासी इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील BR नगर येथील 2 इमारती, सद्गुरू नगरमधील 2 इमारती आणि दिवा शेड रोड येथील 1 इमारत अशा एकूण 5 इमारतींवर पोकलेन मशीनच्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली आहे. या 5ही इमारती तळ अधिक 1 मजल्याच्या होत्या. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. निवासी तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई नियमित सुरू राहणार आहे. सोमवारी दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या कारवाई प्रसंगी उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त सचिन सांगळे, सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड उपस्थित होते. अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समितीतील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तत्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतले. विशेष म्हणजे या तरुणांना अवघ्या 20 मिनिटात त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा झाले. यापुढे पोलिसांना तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट फर्म्सला पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन सील ठोकणार असल्याचं केळकर यांनी म्हटलंय. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमात फसगत झालेले बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली. यावेळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील शिवप्रेरणा एका प्लेसमेंट सर्व्हिस कंपनीने सेवा शुल्क घेऊन नोकरीही दिली नाही आणि मागणी केल्यानंतर सेवा शुल्कही परत केले नाही अशी तक्रार या तरुणांनी केल्यानंतर केळकर यांनी तत्काळ संबंधित फर्मच्या संचालकांना फोन लावून फैलावर घेतले. त्यानंतर 20 मिनिटात या तरुणांच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसा जमा झाल्यात. पैसे मिळाल्याने या तरुणांनी आभार मानले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, अनिल भगत, दीपक जाधव, सूरज दळवी, जितेंद्र मडवी, मेघनाथ घरस, सुरेश कांबळे, मंगेश नैबागकर, तन्मय भोईर आदी उपस्थित होते. निरनिराळ्या समस्या तर आहेतच, काही खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या पण तक्रारी आहेत. आता तर माझ्याकडे तक्रार आली की ते तलाठी पैसे मागितल्याशिवाय कामच करणार नाही म्हणून डायरेक्ट सांगते आणि माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग पण वाजून दाखवलं. पण आता महत्वाच्या म्हणजे हे प्लेसमेंटचा इतका उच्छाद झालेला आहे. प्लेसमेंट जी निरनिराळ्या ठिकाणी छोटी छोटी ऑफिसेस ठाण्यात झाली आहेत त्यांनी धुडगूस घातलेला आहे. अनेक तरुण मुलं जी आहेत की जी शिकलेली आहे, ग्रॅज्युएट आहेत, मॅनेजमेंट आहे, BTech आहे, MTech आहे, तर ते या ऑनलाईनच्या माध्यमातून ते याला बळी पडतात, त्यांना पैसे देतात आणि त्यांचं काम होत नाही आणि लाखो रुपये जे आहेत त्याची लुटमार ह्या प्लेसमेंटच्या ऑफिसमध्ये केली जाते. आमचा भारतीय जनता युवा मोर्चा आहे, आमचा सूरज दळवी त्याचा अध्यक्ष आहे. आम्ही सगळ्या मिळून अनेक तरुणांना
त्यांचे पैसे परत मिळण्याकरता त्यांना न्याय मिळवून दिलेला. आज पण इकडे माझ्याकडे आता 4 मुलं आली होती आणि त्या प्लेसमेंटवाल्यांनी त्याची फसवणूक केली होती. 20 मिनिटामध्ये आम्ही त्यांना पैसे परत करायला लावले. खरं म्हणजे पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या. पोलिसांनी हे सील लावायला पाहिजे. ही जी बोगस प्लेसमेंटची ऑफिसेस आहेत आमच्या तरुणांना हे गुमराह करतायत, तरुणांची फसवणूक करतायत. आणि त्यामुळे मी जाहीरपणे आता सांगितलेलं आहे की पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई आता केली नाही तर आता निवेदनं आणि त्यांच्याशी चर्चा करण्याच्या पेक्षा युवा मोर्चाला घेऊन आम्ही ही प्लेसमेंट कार्यालय जे आहे त्याला ताळा लावू. कारण की रोज अनेक तरुण जे आहेत ते बिचारे हवालदिल होऊन या ठिकाणी आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावं. तशीच बेईमानी कशी वाढलेली आहे. लोक कष्टकऱ्याकडनं कामं करून घेतात. आता आमच्याकडे 9 तरुण आले होते, त्यांनी अनेक महिने काम केलं आणि त्यांना आता 1 लाख रुपये अजून त्यांचे पैसेच दिले नाहीत कॉन्ट्रॅक्टरने. म्हणजे एक तर मुख्य एम्प्लॉई जो आहे तो पैसे देत नाही किंवा मधला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर दिलेले पैसे जे ते हडप करतो आणि यांना कोणी वाली नाही असं समजून त्यांना देशोधडीला लावतो. इकडे त्यांचा वाली बसलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये. आम्ही इथे आहोत आणि कष्टकऱ्याला जर कोणी लुबडत असेल आणि कष्टकऱ्याला जर अशा पद्धतीने फसवणूक करत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांनी त्यांचे पैसे दिले पाहिजेत. तर त्या दृष्टीने देखील आम्ही त्यांना कडक इशारा दिलेला आहे. मला वाटतं या पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्यांना त्यांचे हक्काचे कष्टाचे पैसे जे आहेत ते निश्चितपणे मिळतील. असे निरनिराळे फसवणुकीचेही प्रकार जे आहेत ते देखील या आपल्या जनसंवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवार आणि बुधवार येत असतं. मुंब्र्याला तर महापालिकेने अजब काम केलेलं आहे. त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या लोकांनी आमच्याकडे निवेदनं दिली, आम्हाला दोघंही आमदारांकडे दिली की तिथं मूर्तीच भंग करून टाकली. त्या ठिकाणी बजरंगबलीची जी चांगली मूर्ती होती ती मूर्ती हलवण्याच्या नादामध्ये ती दुभंगलेली आहे आणि हे सगळा हिंदू सकल समाज जो आहे, सकल हिंदू हा संतप्त आहे आणि त्यांनी मोर्चाची धमकी दिलेली आहे. महापालिकेला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही वेळीच याची दखल घ्या, नाहीतर हे जे आहे हिंदू समाजाच्या माध्यमातून फार मोठा मोर्चा काढला जाईल आणि त्याच्या आधीच आपण याची दखल घ्यावी. लक्ष प्रतिष्ठानतर्फे ईद ए मिलाद उन नबी निमित्त 15वा जुलूस ठाण्यातील हजुरी परिसरात अत्यंत उत्साहात, श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या पवित्र दिनानिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात, इस्लामी पताका आणि आकर्षक फलकांच्या सजावटीने जुलूस मार्ग रंगला होता. या शांतिदूतांच्या जुलसात भाग घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ईद मिलादच्या आनंदाचे आणि पैगंबर मोहम्मद यांच्या प्रेमाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसून येत होते. या प्रसंगी लक्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर शेख यांनी जुलसामध्ये सहभागी भाविकांशी संवाद साधून पैगंबरांच्या जीवनचरित्रातील करुणा, क्षमा आणि बंधुभाव याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या भाषणात धर्मनिरपेक्षता, सामाजिक ऐक्य आणि शांततेचा संदेश ठळकपणे दिसून आला. यावेळी इम्तियाज खान तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. जुलसाच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी, सरबत, फळे, शिरा तसेच मिठाईचं वाटप करण्यात आलंय. या उपक्रमाने समाजातील सर्व घटकांमध्ये प्रेम, सौहार्द आणि मदतीचा हात पुढे करण्याची भावना रुजली आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याने समाजात एकतेचा, सद्भावनेचा आणि पैगंबरांच्या शिकवणीचा संदेश दिलाय. ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्तानं एक नवा सामाजिक संदेश देत या जुलूसाने भाईचारा आणि मानवी मूल्यांची आठवण करून दिली. यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला.
संविधान। आज हमारे इधर 1500वां ईद मिलादुल नबी का जुलूस निकाला गया। उसमें हमारे लक्ष्य प्रतिष्ठान की ओर से स्वीट वाटर किया गया और हमारे सभी मेंबर ने बढ़ चढ़ के इसमें हिस्सा लिया। मैं सभी मेंबर और लोगों का जो हमारे साथ जुड़कर काम करता है उनको तहे दिल से शुक्रिया कहना चाहता हूँ। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी नम्रता, विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी।